नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता जबरदस्त का म्हटलेला आहे? पहिला फोटो तर गाठोड्याचा दिसतोय, तर हो, हेच ते गाठोडं आहे जे प्रियाच्या रूम मध्ये आहे। आणि आता अर्जुन सायलीचा जो मोर्चा आहे तो प्रियाकडे वळणार आहे आणि प्रियाची वाट लागणार आहे, कारण आता साक्षीच्या विरोधातले पुरावे हाती लागलेले आहेत। प्रियाच्या बाबतीतल्या गोष्टी मिळवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच अर्जुन सायली आता प्रियाच्या बाजूने निर्णय घेणार आहेत। कारण कोर्टामध्ये इकडे अर्जुनला रविराज जे बोलले होते, तू एवढे छान आर्ग्युमेंट केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण अर्जुन एक गोष्ट मात्र तू विसरलेला आहे, ती म्हणजे की तन्वीने कोर्टामध्ये दिलेली साक्ष। कारण तन्वी जी आहे ती आय विटनेस आहे, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही आणि त्यामुळं इकडे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागणार आहे असं रविराज अर्जुनला बोललेले होते। त्यामुळं अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे। काहीही झालं तरीही रविराज जे बोललेले आहेत ते सत्य शोधून काढायचं आहे आणि त्यावेळी अर्जुनला मदत करणार आहेत ते म्हणजे मधुभाऊ। मधुभाऊ अर्जुनच्या समोर असं सत्य आणणार आहेत की जे सत्य फक्त आणि फक्त मधुभाऊंना माहिती आहे आणि त्याचबरोबर प्रिया, कारण प्रियाला स्वतःला माहिती आहे की तिने काय काय कांड केलेले आहेत आणि ते कांड मधुभाऊंना माहिती आहेत, त्यामुळे तर ती मधुभाऊंना घाबरून असते। मग हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण प्रिया जी आहे तिला ते गाठोडं लपवण्याची मात्र खूपच घाई लागलेली आहे। काहीही करून तिला तिचं जे गाठोडं आहे ते गाठोडं लपवायचं आहे आणि ते गाठोडं लपवण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं करायची तयारी या प्रियाची आहे। आणि त्यामुळं ते गाठोडं लपवण्यासाठी जेव्हा प्रिया निघालेली असते तेव्हा सायलीने तिला पकडून तिची कशी वाट लावलेली आहे ते आपण पाहणार आहोत। तर हे सगळं कशा पद्धतीने होईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे अर्जुन आणि सायली प्रियाला कशा पद्धतीने रंगेहात पकडणार आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि जेव्हा सुभेदारांच्या समोर ही गोष्ट येणार आहे तेव्हा आणखी कोणत्या गोष्टीचा उलगडा होणार ते यामध्ये आपण पाहणार आहोत। तर अर्जुन आणि सायली आता मंदिराच्या बाहेर आहेत आणि मग अर्जुनवरती आरोप करायला कोरोहीने सुरुवात केलेली आहे मीडियाने, कारण त्यांना दामिनीने तसं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे ते आरोप जे आहेत ते केले जात असतात। आणि तेव्हा मात्र अर्जुनला विचारलं जातं की तुम्ही एखाद्या ज्येष्ठ वकिलाला कोर्टाच्या बाहेर मारहाण करत आहात, तुम्हाला कळतंय का तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे? कारण तुमच्यामुळं त्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे, तुम्ही ही गुंडगिरी लावलेली आहे। तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की तुम्ही ज्या जोशी वकिलाबद्दल बोलत आहात तो जो जोशी वकील आहे त्याच्याबद्दलचे हे पुरावे, त्या व्यक्तीने कितीतरी इल्लीगल कामं केलेली आहेत, फक्त तो नावाचा वकील आहे, अन्यथा तो विकलेला असतो आणि गोरगरिबांना तो लुबाडत असतो। हे त्याची इल्लीगल कामं आहेत, ती तुमच्या समोर मी ठेवत आहे आणि आता मला सांगा मी जे केलेलं आहे ते योग्य आहे का, तो वकील म्हणण्याच्या लायकीचा आहे का, ही गोष्ट तुम्ही मला सांगा असं अर्जुनने जेव्हा सर्वांच्या समोर आणलेलं असतं तेव्हा मात्र मीडियाचं तोंड बंद झालेलं असतं। त्यांना आता बोलायला तिथं काहीच उरलेलं नसतं, कारण अर्जुनने ते सर्व जे पुरावे आहेत ते त्यांना दिलेले असतात। पुढची गोष्ट अर्जुनला विचारली जाते ती म्हणजे की ही केस तुम्ही जिंकणार का, कारण तुमच्याकडे तसे पुरावे नाही आहेत, गेली 2 वर्ष झालं तुम्ही कोर्टामध्ये ही केस रखडलेली आहे। मग आता एका महिन्यात म्हणजे आता राहिलेल्या या 12-13 दिवसांमध्ये तुम्ही असा काय चमत्कार दाखवणार आहात आणि ही केस जिंकणार आहात? तेव्हा सायली सांगू लागते की आमची बाजू ही सत्याची आहे आणि नेहमी विजय हा सत्याचाच होतो, त्यामुळं ही केस आम्ही जिंकणार आहोत, त्याबद्दल काही शंका नाही। आणि मग मीडियाची तोंड बंद केलेली असतात आणि मग सायली अर्जुनला म्हणते की अहो मला काय वाटतंय माहितीये का, आपण एकदा प्रतिमात्यांकडे जाऊन येऊया। मग सायली आणि अर्जुन इकडे रविराजकडे येतात। मग प्रतिमाशी सायली बोलू लागते तेव्हा प्रतिमा सांगत असते, अगं सायली मला वेगवेगळे भास होतात, पण त्या भासामागे काहीतरी कारण आहे असं वाटतं। तेव्हा सायली म्हणते प्रतिमात्या काय झालं मला सगळं सांगा बरं। मग प्रतिमा सायलीला सगळं रीतसर सांगू लागते नक्की काय काय घडलेलं होतं, नागराज तिथे कसा पोहोचला, नागराजने तिच्यावरती हल्ला करण्याचा कसा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी प्रतिमा सायलीला सांगत असते। अर्जुन मात्र शांतपणे ते सगळं ऐकून घेत असतो
आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की नक्की काय झालेलं होतं सिनियर, म्हणजे प्रतिमा आत्या जे बोलत आहे यामध्ये. तेव्हा सिनियर म्हणजे रविराज सांगू लागतो की अरे प्रतिमाला ना आजकाल भास होत आहे. प्रतिमाला असं वाटत आहे की नागराज तिला मारायला येतोय, नागराज तिच्यावरती हल्ला करवतोय असं तिला वाटत आहे. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या मला एक सांगा, नक्की तुम्हाला हा भास नव्हता? तेव्हा प्रतिमा सांगते की अगं सायली मी खरंच सांगते, मला तो भास नव्हता झालेला. त्यानंतर सायली म्हणते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल ना तेव्हा तुम्ही मला पहिला आवाज द्या, मला फोन करा, त्या क्षणी मी तुमच्याकडे पोहोचलेली असेल. हे सगळं बोलणं सायली घेते, विश्वासात घेते प्रतिमाला आणि तिला सांगू लागते. तेव्हा मात्र आता हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन आणि रविराज शांतपणे पाहत असतात, कारण सायलीनं किती अलगद प्रतिमाला शांत केलेलं असतं. आणि जी प्रतिमा अन्न पाण्याचा थेंबही घ्यायला तयार नव्हती ती प्रतिमा पोटभर सायलीच्या हातून जेवलेली असते. आणि मग अर्जुन रविराजला म्हणू लागतो की सिनियर, अरे प्रतिमा त्याला एवढा त्रास होत होता, तू कॉल करायचास ना, मी सायलीला घेऊन आलो असतो ना इथे, सायली आली असती ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे नागराज, महिपत, त्याचबरोबर दामिनी, साक्षी हे सगळे जण आता पिसाळलेले असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं आणि त्या क्षणी काही गोष्टी घडणार असतात. कारण जेव्हा महिपत म्हणत असतो की आज एवढं सगळं ठरवलेलं होतं, मग काय झालं, यातलं तर काहीच घडलेलं नाहीये. मग असं काय घडलं, कारण तुम्ही तर खूप मोठा प्लॅन केला होता ना त्या अर्जुनच्या विरोधात, त्या पत्रकारांना पैसे सुद्धा चारले होते, मग काय झालं? साक्षी म्हणते की मला तरी आता असं वाटायला लागले की सगळं संपलेलं आहे, माझं आयुष्य आता जेलमध्येच जाणार आहे, असं साक्षी म्हणत रडायला सुरुवात करते. साक्षीने रडायला सुरुवात केली की महिपत मात्र अर्धा संपलेला असतो, कारण साक्षीच्या डोळ्यात पाणी महिपत पाहू शकत नाहीये. शेवटी गुंड असला, लोकांना कितीही मारत असला तरीही बापाचं काळीज असतं त्याचं, आणि तो साक्षीला रडताना पाहू शकत नाही. आणि मग तो दामिनीला म्हणू लागतो की माझ्या ह्या लेकीसाठी मी काहीही करायला तयार आहे. दामिनी म्हणते हो, तेच तर तुमचं चुकतंय, तुमच्या लेकीसाठी काहीही करायची तयारी असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही घोडचुका करून ठेवता, त्याच तर नको आहेत ना आपल्याला, असं दामिनी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र दामिनीचं तो शांतपणे ऐकून घेतो. त्यानंतर इकडे घडतं असं की दामिनी जेव्हा महिपतला ऐकवत असते, महिपतला म्हणत असते की आणखी काय काय कांड केलेलं आहे ते सगळं मला सांगायचं आहे. महिपत पिसाळलेला असतो. महिपतने ऑलरेडी दामिनीला सांगितलेलं असतं की प्रियाच्या बाबतीतलं सत्य काय आहे. प्रिया ही रविराजची मुलगीच नाहीये, तर तिला आम्ही स्वतः प्लॅन केलेला आहे. हे जे सत्य आहे ते दामिनीला महिपतने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर दामिनीला महिपत हेही बोललेलं असतो की तिला आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवायचं आहे, ती कधीच तिची साक्ष बदलणार नाही एवढी गॅरंटी महिपतने दिलेली असते. पण दामिनीला मात्र थोडी भीती वाटत असते. काहीही असलं तरीही साक्षी आणि त्याचबरोबर प्रिया ह्या जरी मैत्रिणी असल्या, पण प्रिया कशी आहे हे तिला कळलेलं आहे. पैशांसाठी ही मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते, ही गोष्ट मात्र दामिनीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्याचबरोबर दामिनी हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा दामिनी म्हणते की शांत डोक्याने आता काम करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत शांत डोक्याने आपण काम करत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा कसलाही विचार करायचा नाही, कारण लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यावरती मार्ग काढायचा आहे, असं दामिनी महिपतला सांगत असते. ती महिपतला म्हणत असते की काहीही झालं तरीही लवकरात लवकर आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल करायची आहे. दामिनीचं फुल प्लॅनिंग झालेलं असतं. दामिनीने कितीही प्लॅनिंग करू द्या, दामिनी तोंडावर आपटत असते, याबद्दल काही शंकाच नाहीये. इकडे अर्जुन, सायली आता घराकडे निघालेले असतात. वाटेत चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत भेटतात. चैतन्यने आणखी काही गोष्टी शोधलेल्या असतात आणि ते सगळं घेऊन चैतन्य जो आहे तो इकडे आलेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा चैतन्य आलेला असतो तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन म्हणतात की काय झालं चैतन्य, आता बाकीचे पुरावे गोळा करणं सुरू असतं. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की आणखी एक गोष्ट, जी साक्षीदार आहे तुम्हाला वाटतंय ना ते आय विटनेस आहे, त्या बाबतीतल्या काही गोष्टी आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर सावंतांना अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुम्हाला असं वाटतं ना की ते आय विटनेस जे आहे ती खोटं बोलते,
तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला 100% गॅरंटी आहे ती खोटं बोलते, कारण मी तिला खूप वेळा महिपतच्या घरी पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्जुनला ते सांगतात की मग त्याच दिशेने आता तुमचा तपास चालू ठेवा, कारण बाकीचे सगळे पुरावे तुमच्या हातात आहेत. आता महत्त्वाचा पुरावा आहे तो म्हणजे आय विटनेसचा, आणि तो एकदा खोटा ठरला की तुम्ही केस जिंकला. मग अर्जुन, सायली, चैतन्य प्लॅनिंग करतात आणि मग ते मधुभाऊंकडे येतात, कारण आता मधुभाऊंना विचारल्याशिवाय बाकीच्या गोष्टी ज्या शंका आहेत ते निरसन होणार नसतं. मधुभाऊ एकमेव असतात जे प्रियाच्या बाबतीत सांगू शकतात. सायलीनंही बरेच बारकावे सांगितलेले असतात, परंतु सायलीनं सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींनंतर सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होणं बाकी असतं, म्हणून मधुभाऊंची भेट घ्यायचं ठरतं. मग सायली, अर्जुन दोघंही आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी मधुभाऊंकडे यायला निघतात. जेव्हा ते मधुभाऊंकडे येतात तेव्हा मात्र मधुभाऊंना विचारू लागतात की मधुभाऊ, मला प्रियाच्याबद्दल माहिती हवी आहे, असं अर्जुन मधुभाऊंना बोलत असतो. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की काय झालं जावई बापू, बोला ना. मग अर्जुन मधुभाऊंना विचारतो की प्रिया आहे ती कशी होती, मला ना पहिल्यापासून डिटेलमध्ये सांगा, प्रियाच्या बाबतीत नक्की काय काय कसं कसं घडलेलं होतं. इकडे अर्जुन सर्व गोष्टी मधुभाऊंना विचारत असतो. तेव्हा अर्जुनला मधुभाऊ सांगू लागतात की प्रिया जी आहे ना, तिला एक कामवाल्या बाई असतात ना, त्या घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी माझ्याकडे तिला दिलं, कारण त्यांना म्हणे ती रस्त्यात सापडलेली होती. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, पण ती किती वर्षाची होती साधारण जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा? इकडे सायलीला रविराजांचा फोन आलेला असतो आणि प्रतिमाला सायलीशी बोलायचं असतं, कारण प्रतिमा ही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की मला सायलीशीच बोलायचं आहे. मग सायली प्रतिमाची समजूत घालत असते. प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा, त्या काळजी करू नका, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला भास वगैरे काही होत नाहीयेत, तुम्ही जे सांगताय ना ते सगळं खरं आहे, असं सायली जेव्हा म्हणते तेव्हा प्रतिमाचा चेहरा जो असतो तो खुलत असतो, तिचा कॉन्फिडन्स असतो तो पुन्हा येत असतो. आणि सायली इकडे रविराजांना सांगते की एक गोष्ट करा, की त्या ज्या गोळ्या आहेत ना त्या स्वतः तुम्ही चेक करा आणि त्यानंतरच प्रतिमात्यांना द्या. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र रविराज हे पाहतच राहतात. इकडे अर्जुन विचार करत आहे. मधुभाऊंनी आता बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्जुनला मधुभाऊ सांगत आहेत की ती जी आहे ना साधारण 2-2.5 वर्षांची होती जेव्हा माझ्याकडे आली, आणि तिच्या आधी सायली आलेली होती, जानकी आलेली होती, बऱ्याच मुली होत्या. पहिल्यांदा तर सायलीच आली, त्यानंतर मी आश्रम सुरू करायचं ठरवलं. माझ्याकडे जी मुलं येत होती त्या प्रत्येक मुलाला मी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिथं रजिस्टर केलेलं असायचं. आणि त्याचबरोबर जेव्हा या सर्व गोष्टी घडत होत्या तेव्हा त्यांच्या बाबतीतले सगळं साहित्य मी एका लाल कपड्याच्या गाठोड्यामध्ये बांधून ठेवायचो. जेवढी मुलं माझ्याकडे असायची तेवढ्या गोष्टी केलेल्या असायच्या. आणि त्यासोबतच अर्जुन म्हणतो की मग ती गाठोडी, तेव्हा मधुभाऊ सांगतात की ती गाठोडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. पण अर्जुन सांगतो की मधुभाऊ, त्यामध्ये सायली आणि तन्वी या दोघींचं गाठोडं नाहीये. सायलीच्या गाठोड्यात काय काय साधारण होतं असं विचारलं जातं. तेव्हा मधुभाऊ सांगतात की तिच्या हातात ना एक खेळणं होतं, भारी खेळणं होतं, ते लाकडी अँटिक पीस जसं म्हणतो ना आपण तशा टाईपचं. त्याचबरोबर तिचा जो फ्रॉक होता आणि तिच्याकडे असलेलं ते खेळणं, फ्रॉक, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि प्रियाच्या हातात असं काही नव्हतं. ती युनिफॉर्म घालून आलेली होती शाळेचा आणि तिचं आय कार्ड होतं त्याच्यावरती, असं मधुभाऊ सांगतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. मग अर्जुन आणि त्यात मधुभाऊ म्हणतात की आणखी एक जावई बापू, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. प्रिया आहे ना, प्रिया तिच्या रूममध्ये तिच्याकडे बॅगेमध्ये सायलीचं गाठोडं आहे. आता सायलीचं गाठोडं तिच्याकडे कसं आलं ही गोष्ट मला नाहीये कळत, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत राहतात, कारण हे काय आहे, सायलीचं गाठोडं प्रियाकडे कसं? मधुभाऊ म्हणतात हो, मी त्यानंतर तिच्याकडे गेलो होतो तर तिने माझ्यावरती चोरीचा आळ घेतला, आठवते का तुम्हाला? तेव्हा सायली आणि अर्जुन सांगू लागतात की हो बरोबर आहे, चोरीचा आळ घेतला होता. मग अर्जुन म्हणतो की आज आपण पुन्हा जायचं प्रियाच्या रूममध्ये. पण प्रिया मात्र नेमकं हे तिच्या रूममध्ये जायला निघालेले असतात आणि प्रिया तेच गाठोडं घेऊन पळत असते, लपवायचा प्रयत्न करत असते. आणि सायलीनं त्याचबरोबर विमलने हे पाहिलेलं असतं आणि ते दोघंही धावत येतात आणि इकडे सांगू लागतात. आणि इकडे अर्जुन आणि मधुभाऊ हॉलमध्येच असतात. इकडे रविराज आणि प्रतिमाही आलेले असतात. तर
सायली प्रियाला पकडते आणि फरफटत तिला घेऊन येते आणि सगळ्यांच्या समोर ते गाठोडं ओतलं जातं. जेव्हा गाठोडं ओतलं जातं तेव्हा त्या गाठोड्यामध्ये जो फोटो असतो तो छोट्या सायलीचा असतो. म्हणजे सायली जेव्हा आश्रमात आलेली त्यावेळेचा फोटो असतो. सायलीचं खेळणं असतं, तो फ्रॉक असतो, ते सगळं जे असतं ते पाहून मधुभाऊ म्हणतात, हो जावई बापू हे बघा, हेच ते सायलीचं गाठोडं. मी तुम्हाला म्हणलं ना माझ्या साऊ बाळाचं गाठोडं आहे ना, ते प्रियाने स्वतःकडे ठेवलंय. लगेच पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, प्रताप, रविराज सगळे तिथं असतात. ते म्हणत असतात, कसं शक्य, तुम्ही काय बोलताय, हे तुम्ही खरंच बोलताय ना? तेव्हा हे सांगू लागतात की हो, खोटं कशाला बोलू, कारण हे सायलीचंच गाठोडं आहे. आता केवढी लहान होती तेव्हापासून जर मी तिला सांभाळलेलं असेल तर तुम्ही असं कसं म्हणू शकता? कारण जेव्हा ती माझ्याकडे आली होती तेव्हा सायली 4 वर्षांची होती आणि जेव्हा प्रिया माझ्याकडे आली होती ती साधारण 2.5-3 वर्षांची होती. सायली 4.5-5 वर्षांची असेल साधारण. पण प्रिया खूप लहान होती. प्रियाचा फोटोही आणि तुम्हाला मी तारीखही सांगू शकते, सायली कोणत्या दिवशी आलेली होती, त्याचबरोबर प्रिया कधी आलेली होती. मग सायलीची तारीख सांगितली जाते आणि त्या फोटोच्या मागं मधुभाऊ म्हणतात की त्या फोटोच्या मागं मी नावही लिहिलंय आणि तारीखही लिहिलेली आहे. आणि मधुभाऊ सगळ्यांना तो फोटो दाखवतात आणि त्या फोटोच्या मागं असलेली नाव आणि तारीख पाहून सगळ्यांना धक्का बसतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं मागच्या बाजूला की ती जी तारीख आहे, ते जे नाव आहे, ती तारीख जी आहे एक्झॅक्ट मॅच होते. म्हणजे एवढंच नाही तर मधुभाऊ म्हणतात की तुम्हाला एवढं वाटत असेल तर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझ्या आश्रमात जी व्यक्ती, जे मूल ज्या दिवशी यायचं त्याच्या वाढदिवसाबद्दल मला काहीच माहीत नसायचं ना. मग साधारण तीच तारीख आम्ही त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायचो. मग मला सांगा, सायलीची तारीख तर आम्ही तीच केलेली आहे. तर जेव्हा 21 ऑगस्ट ही तारीख सांगितली जाते आणि त्या दिवशी रविराज म्हणतात की त्या दिवशी तर माझा आणि प्रतिमाच्या आमच्या गाडीचा अपघात झालेला, अर्जुनचा वाढदिवस. मग कल्पना, प्रताप सगळेजण बोलू लागतात की बरोबर आहे, मागच्या वर्षी तर आपण सायली आणि अर्जुनचा वाढदिवस एकत्र साजरा केलेला, मग प्रियाचा वाढदिवस का त्या दिवशी आला नाही? खरं तर प्रियाचा वाढदिवस त्या दिवशी यायला हवा होता, असं सगळेजण बोलू लागतात. आणि इथेच वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची. इतके दिवस जी प्रिया बोंबा मारत होती, इतके दिवस जी प्रिया सगळ्यांना अगदी पोकलून सांगत होती की नाही मीच आहे तन्वी, मीच आहे तन्वी, त्या प्रियाचं बिंग आता सगळ्यांच्या पुढं फुटलेलं असतं, सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर तिला विचारलेलं असतं, सगळ्यांच्या समोर मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की नाही, ही मुलगी खोटं बोलतीये, कारण ती सायली नाही, ती तन्वी नाहीये. मधुभाऊंनी ती तारीख सांगितलेली असती आणि त्या फोटोच्या मागे जे नाव लिहिलेलं असतं ते दाखवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की त्या फोटोच्या मागे जे नाव आहे ते नाव आहे त्यावरून आणि तारखेवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. इकडे मात्र प्रियाने जे कांड केलेलं असतं ते कांड समोर आलेलं असतं आणि प्रिया जे गाठोडं घेऊन पळण्याचा नेहमी प्रयत्न करत असते, तिला ते गाठोडं लपवून ठेवायचं होतं, तेच गाठोडं आता ती लपवून ठेवताना आज पकडली गेलेली असते आणि प्रियाची इथेच वाट लागलेली असते. मधुभाऊ तर जाम चिडलेले असतात. मधुभाऊंनी तिच्यावरती हातच उचललेला असतो आणि त्याहीपेक्षा जास्त राग आलेला असतो तो म्हणजे अर्जुनला. कारण अर्जुनला कळलेलं असतं की या प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं भयानक आहे, जिच्यामुळं माझ्या बायकोला एवढा त्रास झालेला आहे आणि इतके दिवस आपण हिला आपली मुलगी म्हणून जपत आहोत, हे सगळं आता समोर आलेलं असतं. आणि त्याच वेळी रविराज मात्र सायलीच्या जवळ येतात आणि सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात. त्याचबरोबर या सगळ्यांनी सुद्धा इथे आता सायलीच्या बाबतीत विचार केलेला असतो आणि सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीला वाईट वाटलेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे माझ्या बाबतीत एवढं काही घडेल हा विचार मी कधीच केला नव्हता, हे सायली बोलत असते. सायली म्हणत असते की कसं शक्य, कारण मी या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता. माझ्या आयुष्यात इतकी मोठी उलथापालथ झाली असेल या बाबतीत मी कधी विचारच केला नव्हता, असं सायलीला वाटू लागतं. प्रताप पण भयानक असा चिडलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रियाने घडवलेल्या असतात. आणि मग सगळेजण सायलीकडे पाहू लागतात
आज सायलीच्या आयुष्यात एवढं मोठं संकट येणार होतं, पण आज सायलीला तिचं कुटुंब मिळालेलं असतं आणि आपल्याला आपल्या कुटुंबापासून दूर ठेवणाऱ्या या प्रियाचं सायलीने थोबाड रंगवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.